नमस्कार मित्रांनो, मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गुणाकार सोप्या पद्धतीने केला जातो. त्यामध्ये हा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला आणि त्यांनी मला कमेंटमध्ये असं सांगितलं की सर थोडा व्हिडिओ मोठा झाला हरकत नाही, पण आम्हाला थोडे विस्तृत स्वरूपात सांगा. तर या ठिकाणी मी तुम्हाला परत तेच उदाहरणं विस्तारित रूपात सांगणार आहे. बघा, या ठिकाणी परत संख्या दिलेली आहे. या संख्या 100 पेक्षा लहान आहेत, या संख्या 100 पेक्षा मोठी आहे. तर या ठिकाणी आपण आता दोन संख्येचा गुणाकार करून बघूया. ही आहे संख्या 92 म्हणजे 92 आणि खालची आहे 95. त्याचा आपल्याला काय करायचे, मल्टिपल म्हणजे गुणाकार करायचे. 100 पेक्षा ही संख्या 8 न लहान आहे म्हणून हे 8 घेतलं. या ठिकाणी आपण मायनसचं चिन्ह दिलं. त्यानंतर ही संख्या 5 न लहान आहे, मायनसचं चिन्ह दिलं. आता बघा सोप्या पद्धतीने या दोन्हीचा करायचा गुणाकार. 8 पंचे किती झालं 40. त्यानंतर त्या दोन्हीची करायचं बेरीज. 8 आणि 5 किती होते 13. मग 100 मधून 13 मायनस करायचं, उत्तर येते 87. अशा पद्धतीने पण येतं, किंवा 92 मधून 5 वजा केले उत्तर येतं 87. मग आता हे पण बघूया. 88, 100 मधून 88 गेले 12 होते. इथं आहे 96, 100 मधून 96 गेले उरले 4. या दोन्हीचा गुणाकार 12 चोक 48. 88 मधून 4 काढलं उरले 84. म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार येतो 8448. परत हे बघूया आपण. इथं आहे 97 गुणिले 85. 100 मधून 97 वजा केलं उरतात 3 आणि 85 वजा केलं उरतात 15. आता ह्या दोन्हीचा परत करायचा आपल्याला गुणाकार. 15चा पाडा 3 पर्यंत. 15 3 45 आणि या ठिकाणी 15 3 18. म्हणजे 100 मधून 18 वजा केलं 82 उरतात, किंवा 97 मधून 15 वजा केलं 82. तर याचा गुणाकार येतो 8245. हे झालं 100च्या अगोदरची संख्या असेल. समजा जर एखादी संख्या 100 पेक्षा जर जास्त असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हीच पद्धत आहे. या ठिकाणी आपण काय करतो तो वजाबाकी, इथं काय करायचे अधिक करायचे, ऍड करायचे. कसं बघा, संख्या आहे 108, ही संख्या आहे 105. 100 पेक्षा कितीने जास्त आहे 8 ने जास्त आहे. ही कितीने जास्त आहे 5 ने जास्त आहे. हे अधिकचं चिन्ह. ओके, आता 8चा आणि 5चा गुणाकार जसे आपण इथं केलं होतं सेम तेच पद्धत. 8 आणि 5चा गुणाकार. 8 पंचे किती आलं 40. ओके, मग आता काय करायचे 8 आणि 5 दोन्हीची करायचं बेरीज. 8 आणि 5 किती होता 13. 100 मध्ये 13 ऍड करायचे, किती होते 113. म्हणजे 11340 अशी बेरीज या ठिकाणी होते. आणखी उदाहरण दाखल 110 आहे. 10 100 पेक्षा जास्त आहे. इथं 109 आहे आणि 9 हे 100 पेक्षा 9 न संख्या मोठी आहे. या दोन्हीचा केला गुणाकार. 10 9 90 आणि या ठिकाणी गुणाकार झाला 90. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे, या दोन्हीची बेरीज करायची. 10 आणि 9 किती झालं 19. 100 आणि 19 किती होता 119. म्हणजे ह्या दोन संख्येचा गुणाकार आला 11990. आता उद्या परत हे बघूया. 114 संख्या आहे 14 ने जास्त. संख्या आहे 112, संख्या आहे 12 ने जास्त. आता जर ह्या संख्येचा दोनचा गुणाकार केला काय होईल, 12 चोक 48 8 4 4 12 1 12 12 4 16 आणि 12 आणि 14 त्या दोन्हीची काय करायचे बेरीज करायची. 12 आणि 24 ची बेरीज किती येते 26. आणि मग 100 मध्ये 26 मिळवलं किती होते 126. पण या ठिकाणी आपला फक्त 2 अंकी संख्या असते. जसा याचा असतो पाया 100, म्हणजे इथं आहे तर 0 2 म्हणून इथं 2 पाहिजे म्हणून हातचा 1 घ्यायचा. आणि 100 आणि 26 126 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. 126 आणि 127 म्हणजे 12768 हा या दोन संख्येचा काय येतो गुणाकार येतो. अशाच पद्धतीने आपल्याला 100 पेक्षा जास्त असेल 100 पेक्षा कमी असेल
तर या पद्धतीने आपल्याला कमीत कमी वेळामध्ये गुणाकार करता येतो, जेणेकरून आपल्याला कुठलाही गुणाकार करण्याला जास्त वेळ लागणार नाही. तर आता असं मला वाटतं की हा सांगितलेला गुणाकार तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला असेल. धन्यवाद.